नमस्कार मित्रांनो, आयस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विज्ञान या सिरीजमध्ये साऊंड या चॅप्टरचा पार्ट 3 बघणार आहोत. बघा, याच्या आधी आपण जेवढे काही थिअरी आणि इम्पॉर्टंट पॉईंट जे काही होते ते आपण या चॅप्टरमध्ये कव्हर अप केले आहे. हा पार्ट बघण्याआधी पहिले दोन पार्ट बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला याच्यामधलं जे काही एमसीक्यूज आहे ते खूप सिंपल वाटतील आणि तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. ओके, आता हे टॉप 30 एमसीक्यू आपल्याला जे काही ध्वनी चॅप्टरमध्ये विचारू शकतात एक्झाममध्ये, तेच आपण इथं कव्हर अप केले आहे. चला आता स्टार्ट करूया. बघा, सगळ्यात पहिले आता आपण याच्यामध्ये जे काही बेसिक आहे ते पण इथे डिस्कस करणार आहोत, ॲज वेल ॲज क्वेश्चन्स पण इथे डिस्कस करूया. ओके, आता बघा, मानवासाठी श्राव्य सीमा किती असते? आपल्याला हा क्वेश्चन विचारला गेला आहे की मानवासाठी श्राव्य सीमा किती असते. तर याचा आन्सर आहे 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स. ओके, म्हणजे किती? 20 हर्ट्स, याला एच लिहितो आपण, ते 20,000 हर्ट्स. किंवा आपण कालच बघितलं की 20,000 हर्ट्सला कसं लिहू शकतो आपण? हे 3 शून्य काढून टाकायचे आणि इथं आपण किलो लावू शकतो. ओके, किलो हर्ट्स असं लिहू शकतो. म्हणजे मानवाची आपण जे काही साऊंड ऐकतो किंवा जे काही आपण आज गाणे ऐकतो, पक्ष्यांचे आवाज ऐकतो, हे जे काही आवाज क्रिएट करतात किंवा ध्वनी प्रोड्यूस करतात, त्यांची जी फ्रिक्वेन्सी असते किंवा त्यांची जी रेंज असते, ती असते 20 हर्ट्स ते 20,000 किलो हर्ट्स. ओके, हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, आपल्या एक्झाममध्ये विचारलं जातं. आता याच्यामध्ये अजून काय असतं बघा. आता पुढचा क्वेश्चन आहे की कोणत्या तरंगाचा वापर करून वटवाघूळ शिकार करतो. ओके, हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याआधी आपण बघूया की जे काही आपलं सोनिक रेंज म्हणतो. ओके, सगळ्यात पहिले असतं सोनिक, याच्यावरती असतं अल्ट्रासोनिक. ओके, हे तर नाव ऐकलंच असेल. आणि याच्या खाली असतं इन्फ्रासोनिक. ओके, आता ही रेंज लक्षात ठेवा. हे इंग्लिशमध्ये आपलं नाव आहे, ज्याला आपण म्हणतो श्राव्य सीमा, ज्याला सोनिक म्हणतो आपण. अल्ट्रासोनिकचा अर्थ होता अवश्राव्य, म्हणजे याच्यापेक्षा जास्त, सोनिक पेक्षा जास्त, आणि सोनिक पेक्षा कमी त्याला इन्फ्रा. इन्फ्रा म्हणजे कमी होता आणि अल्ट्रा म्हणजे जास्त होता. ओके, तर आता बघा, याच्यामध्ये आपण बघूया, आता काय बघितलं आपण जस्ट, की सोनिक जे आहे म्हणजे जे काही मानवासाठी श्राव्य सीमा आहे, ती आहे 20 हर्ट्स ते 20 किलो हर्ट्स. ओके, 20 किलो हर्ट्स लिहितोय मी. त्याच्यानंतर इन्फ्रासोनिक आणि अल्ट्रासोनिक. अल्ट्रासोनिक म्हणजे काय येणार, की जी सोनिक रेंज आहे त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे हे किती येणार, की 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त. ओके, 20,000 हर्ट्स किंवा 20 किलो हर्ट्स पेक्षा जास्त. जास्तचा सिम्बॉल आपण असं दाखवूया. ओके, या पद्धतीने ते दाखवतात. आणि अजून काय याच्यामध्ये, की इन्फ्रासोनिक. इन्फ्रासोनिक काय येणार, जसं सांगितलं, सोनिकच्या वरती अल्ट्रासोनिक म्हणजे 20,000 पेक्षा जास्त, आणि इन्फ्रासोनिक म्हणजे 25 हर्ट्स पेक्षा कमी. ओके, हे झालं 25 हर्ट्ज पेक्षा कमी जे असतं तिथं असतं इन्फ्रासोनिक. ओके, हे लक्षात ठेवा. हे 3 टाईपचे साऊंड रेंज आहे. मोस्टली 100% एक्झाममध्ये याच्यापैकी कोणता ना कोणता क्वेश्चन पडतोच, की मानवाची श्राव्य सीमा असू द्या किंवा माणूस कोणता आवाज ऐकू शकत नाही. तर याचा अर्थ काय, की माणसाला अल्ट्रासोनिक आणि इन्फ्रासोनिक हे दोन साऊंड ऐकू येत नाही. ओके, अल्ट्रासोनिक आणि इन्फ्रासोनिक हे दोन प्रकारचे जे आवाज असतात ते आपल्याला ऐकू येत नाही. परंतु ह्या दोघांच्या रेंजमध्ये जे काही साऊंड आहे 20 हर्ट्स ते 20 किलो हर्ट्स मध्ये जेवढे काही आवाज आहे ते आपण ऐकू शकतो. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघा. आता आपण एकदम इझिली सांगू शकतो की कोणत्या तरंगाचा वापर करून वटवाघूळ शिकार करतो. ओके, आता वटवाघूळ बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे, त्याच्यामुळे तो व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा चॅप्टर सॉल्व्ह करण्यासाठी किंवा हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी इझी पडेल. की वटवाघूळ जे असतात, काय आपण बघितलं की वटवाघूळ शिकार करताना काय करतात, समजा बघा, हा एक आपण समजूया, हा एक वटवाघूळ, एक टाईपचा वटवाघूळ आहे. ओके, तर हे काय करतात, की हे प्रतिध्वनीचा वापर करतात, म्हणजे हा एक आवाज काढतात, हा आवाज जातो ह्या पद्धतीने. आणि समजा पुढे काही ऑब्स्टॅकल असेल किंवा पुढे काही त्यांना अडचण असेल, काहीतरी वस्तू असेल, तर तिथं आवाज पडतो आणि हा आवाज परत रिटर्न त्यांच्याकडे येतो. ओके, आणि तो परत त्यांना ऐकू येतो. तर याचा अर्थ ते काय कन्सिडर करतात, की पुढे जाताना पुढे काहीतरी अडथळा आहे, म्हणजे आपल्याला दुसरीकडे जावं लागेल. म्हणून ते अंधारात काय करतात, अंधारात ह्या पद्धतीने प्रतिध्वनीचा वापर करतात, याला जे म्हणतो आपण इको म्हणतो. ओके, त्याचा वापर करून जातात. आणि आता हा ध्वनी जो प्रोड्यूस करतात ते, तर हा ध्वनी आपल्याला ऐकू येत नाही. बघा, जे काही वटवाघूळ जोर जोरात ओरडतात ते आपल्याला जास्त ऐकू येत नाही. ओके, तर हा जो आवाज असतो, हा आवाज आपल्याला का ऐकू येत नाही, कारण हा असतो अल्ट्रासॉनिक रेंजमध्ये असतो. ओके, कशामध्ये असतो, हा असतो अल्ट्रासॉनिक रेंजमध्ये. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती असते, 20 किलो हर्ट्स पेक्षा जास्त, म्हणजे किती, 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त असते. त्याच्यामुळं हे मोठ्या ध्वनी तरंगाचा वापर करतात, आणि जेणेकरून त्यांना उडण्यासाठी आणि बाकीचे अडथळे बघण्यासाठी ते अंधारात इझिली उडू शकतात. ओके, आणि ते शिकारी याच पद्धतीने करतात. ठीक आहे, तर ह्या दोन गोष्टी समजून आल्या आपल्याला. आपण याचा इन डेप्थ आपण स्टडी करणार आहोत, की कोणते पॉईंट्स आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि कोणते
चांगले आहे एक्झामसाठी. ओके, आता पुढचा बघा, की एका माध्यमामध्ये एक ध्वनी तरंगाची वारंवारता 8800 हर्ट्झ आणि गती 352 मीटर पर सेकंद आहे, तर तरंगाची लांबी किती? ओके, तर आपल्याला काय सांगितलं, एका ध्वनी तरंगाची वारंवारता दिली आहे. ओके, ध्वनी तरंगाची वारंवारता आपण लिहितो एफ याने 8800 हर्ट्झ. ओके, एवढी आहे. एच झेड आपण त्याच्या पुढे लावतो आणि त्याच्यानंतर त्याची गती दिली आपल्याला, व्हेलॉसिटी दिली आहे 352 मीटर पर सेकंद आहे. ओके, मीटर पर सेकंद. तर आपल्याला काय विचारलं, की त्याची तरंगाची लांबी किती, म्हणजे तरंगाची लांबी आपण लॅम्बडाने दाखवतो. ओके, लॅम्बडा किती आपल्याला विचारलं. तर याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, व्ही इज इक्वल टू एफ इंटू लॅम्बडा. ह्या पद्धतीने आपण लिहितो. एफ म्हणजे वारंवारता झालं आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, ज्याला आपण वेग म्हणतो, आणि लॅम्बडा म्हणजे तरंगाची लांबी. आता किती दिले? हा दिले 8800. ओके, एफ किती दिलाय? हा दिलाय 352 आणि आपल्याला विचारलाय लॅम्बडा. ओके, या पद्धतीने आपण हा काढू शकतो. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण हे सर्व पुट डाऊन केलं तर आपण आन्सर आपल्याला भेटेल. आता बघा, पुढची स्टेप आपली काय होणार, की 8800 डिवायडेड बाय 352. ओके, बघा, 8800 डिवायडेड बाय 352 इज इक्वल टू लॅम्बडा. हे काय झालं, की 352 इथं गुणिले आहे, इकडे जाऊन होणार भागिले. आता तुम्ही इथे यांचा भागाकार केला तर याचा भागाकार करून तुम्हाला आन्सर भेटणार. बघा, हा जर याला भाग दिला तुम्ही प्रॉपरली तर हा जाणार 20 आणि हा 5 25. ओके, लॅम्बडा आला आपला 25. ओके, या पद्धतीने बघा आपण काढू शकतो, की याचा आन्सर काय आहे, की तरंगाची लांबी आली आहे आपली 25 मीटर. या पद्धतीने आपण ह्या क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आणि यांचे आन्सर काढू शकतो. आता पुढचा क्वेश्चन आहे, आपल्या गिटारमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग उत्पन्न होतात? बघा, आपण चॅप्टर 1 जेव्हा बघितलं, याचा पार्ट 1 बघितलाय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ध्वनी तरंगाचे दोन टाईप एक्सप्लेन केले होते. एक होता अवतरंग आणि एक होता अनुतरंग. ओके, पहिला टाईप होता अवतरंग अवतरंग आणि दुसरा टाईप होता हा अनुतरंग होता. ओके, आता अवतरंगामध्ये आपण काय बघितलं होतं, की अवतरंग काय असतात, की अवतरंगामध्ये त्याची जी प्रोपोगेशन म्हणजे जिथं प्रसार होतो त्याच्या त्या प्रसाराच्या दिशेला त्याचे पार्टिकल्स असे परपेंडिक्युलर म्हणजे काटकोन बनवून ट्रान्सफर होतात. ओके, या पद्धतीने जातात ते. तर याला आपण म्हणतो अवतरंग. आणि अनुतरंग आपण ते दुसरा टाईप बघितला होता आणि त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन केलं होतं, याच्यामध्ये संपीडन आणि विरलन होऊन ते पार्टिकल्स ते पुढे मूव्ह होतात. ओके, म्हणजे आवाज पुढे ट्रान्सफर होतो किंवा ध्वनी पुढे ट्रान्सफर होतो. आता अवतरंगामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय होतं, की हा जो पार्टिकल आहे, म्हणजे बघा इथं जर पार्टिकल असेल तर हा वरती ह्या हाईट पर्यंत जाणार, इथला पार्टिकल खाली ह्या हाईट पर्यंत जाणार. ओके, या पद्धतीने याचं ट्रान्सफर होत असतं. आता गिटार बघा, तुम्ही बघितलं असेल, गिटार मधली जी तार असते बघा, ही तार कन्सिडर करा आणि ही तार जेव्हा तुम्ही छेडतात तेव्हा ही तार वरती जाते खाली येते, वरती जाते खाली येते, म्हणजे व्हायब्रेट होते. ओके, आपण त्याला नॉर्मल भाषेमध्ये की व्हायब्रेट होते. आणि व्हायब्रेट झाल्यामुळे काय होतं, की आवाज तिथं क्रिएट होतो आणि त्याच्यातून एक साऊंड बाहेर पडतो. तर हा जो तरंग आहे, म्हणजे गिटारच्या तारमध्ये किंवा कोणत्याही तारेमध्ये जेव्हा तुम्ही त्याला छेडलं आणि ती तार व्हायब्रेट होऊन तिथून काहीतरी आवाज येतोय, तर त्याच्यामध्ये तयार होणारे जे तरंग असतात ते अवतरंग असतात. लक्षात ठेवा, अवतरंग असतात आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. आता बघा, अवतरंग जे असतात यांच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते सगळ्यात इम्पॉर्टंट, आणि अवतरंग हे फक्त स्थायूतून ट्रान्सफर होतात. लक्षात ठेवा, अवतरंग फक्त हे स्थायू माध्यमातून जातात. आता पुढचा एक क्वेश्चन बघूया, की खालीलपैकी कोणती घटना ध्वनी तरंग प्रदर्शित करत नाही? बघा, खालीलपैकी चार ऑप्शन दिले आपल्याला. ध्वनी तरंगासाठी म्हणजे लागू होत नाही, ध्वनी तरंगासाठी कोणती लागू होत नाही? बघा, पहिले दिले परावर्तन, दुसरं दिले अपवर्तन, हस्तक्षेप आणि ध्रुवीकरण. बघा, याच्यामध्ये तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल, की आपण एक्सप्लेन केलं होतं, की परावर्तन, ध्वनीचं परावर्तन म्हणजे काय? ध्वनीचा प्रतिध्वनी. प्रतिध्वनी हा काय आहे? ध्वनी परावर्तनचा एक्झाम्पल आहे. म्हणजे आवाज असा जातो आणि परत आपल्याला आवाज ऐकू येतो, म्हणजे हे झालं परावर्तन. अपवर्तन म्हणजे कधी कधी काय होतं, की दोन साऊंड जातात, एक साऊंड जातो आणि एक साऊंड इथं काहीतरी बॅरियर असल्यामुळे, म्हणजे इथं काहीतरी वस्तू आणि इथून आवाज कमी होऊन दुसरीकडे जातोय. ओके, तर हे झालं त्याचं अपवर्तन. बघा, आपण काहीतरी दरवाजा लावला, तुम्ही दरवाजातूनही आवाज आपल्याला आत येतो, म्हणजे तिथून त्याचं अपवर्तन होतंय. हस्तक्षेपचा अर्थ काय, की दोन तुम्ही साऊंड सिस्टीम लावली आहे. बघा, इथे एक साऊंड सिस्टीम आहे, त्याच्यानंतर ह्याच
अँगलला तुम्ही एक साऊंड सिस्टीम लावली आणि ह्या दोघांचे आवाज समजा असे मीट होत असतील तर हे झालं हस्तक्षेप. याच्यातून एकाचा आवाज कॅन्सल आउट होऊन जातो आणि एकाचाच आवाज पुढे जातो, तर याला म्हणतो आपण हस्तक्षेप. ओके. आणि ध्रुवीकरण. ध्रुवीकरण म्हणजे काय बघा, ध्रुवीकरण सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे, जर प्रकाशाचं ध्रुवीकरण होतं याला पोलरायझेशन म्हणतात. म्हणजे बघा, प्रकाशाचे किरण जे असतात हे या पद्धतीने सर्व डायरेक्शनला असतात. ओके. जर तुम्ही बघितलं आणि यांचं ट्रान्सफर असं होत असतं. समजा इथं काहीतरी आपण एक मीडियम लावला किंवा पोलराइज ग्लास लावला. बघा, आपण जे काही पोलराइज ग्लास आपण यूज करतो, चष्मे जे असतात आपल्या त्याच्यानंतर पोलराइज ग्लास यूज करतो आपण. क्रिकेटमध्ये बघा बहुतेक खेळाडूंकडे पोलराइज ग्लासेस असतात. या पोलराइज ग्लासेसमुळे काय होतं, जेव्हा याच्यातून लाईट पास होतो तेव्हा फक्त एकाच डायरेक्शनला असणारे रेज हे पास होतात. म्हणजे जे काही आडवे रेज आहे ते कॅन्सल आउट होऊन जातात आणि एकाच डायरेक्शनला असणारे रेज पास आउट होतात. याचा अर्थ याच्यामुळे तुम्हाला काय होतं, जेव्हा तुम्ही बघता तेव्हा, जेव्हा पोलराइज ग्लासमधून बघता तेव्हा तुमच्या डोळ्यांना त्रास होत नाही. म्हणजे काही असं ग्लोईंग वस्तू तुम्हाला दिसत नाही, तर ती वस्तू एकदम नॉर्मल लाईटमध्ये दिसते. ओके. त्याच्यामुळे तुमच्या डोळ्याला त्रास होत नाही. परंतु ध्वनीमध्ये असं काही एक्झाम्पल नाहीये की बाकीचे ध्वनी कॅन्सल आउट होऊन एकच ध्वनी पुढे जाणार. ओके. तर त्याच्यामुळं ध्रुवीकरण हा ध्वनीमध्ये होत नाही. बाकीचे परावर्तन, अपवर्तन, हस्तक्षेप हे सर्व काही होतात. पुढचा बघा, की खालीलपैकी कोणत्या तरंगाच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आता आपल्याला दिलं रेडिओ तरंग, ध्वनी तरंग, एक्स रे आणि वाय रे. ओके. म्हणजे एक्स किरणे, वाय किरणे आपल्याला सांगितलंय. बघा, याच्यामध्ये आपल्याला माहितीच असेल की याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की कोणते रेडिओ वेव्स कोणत्या असतात, ध्वनी वेव्स कोणत्या असतात, एक्स रे आणि वाय रे काय असतं. ओके. आता बघा, रेडिओ वेव्स कशासाठी यूज करतो आपण, जे काही तुम्ही बघितलं असेल की नासा असू द्या किंवा इस्रो असू द्या, जेव्हा आपण एखादा सॅटेलाइट किंवा एखादा उपग्रह हा दुसऱ्या ग्रहावरती पाठवतो, म्हणजे चंद्रावरती पाठवू किंवा मंगळावरती पाठवू, तर पृथ्वी आणि त्या सॅटेलाइटचा जो कनेक्शन होतो तो असतो रेडिओ वेव्स थ्रू. ओके. रेडिओ वेव्स थ्रू. आता आपल्याला माहिती आहे पृथ्वीचं आपण वातावरण सोडल्यानंतर तिथं निर्वात पोकळी आहे. ओके. म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारचं माध्यम अवेलेबल नाहीये. तिथं हवा पण नाहीये, स्थायू पण नाहीये आणि द्रव पण नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय, जे रेडिओ तरंग आहे यांना माध्यमाची आवश्यकता असते का, ही नसते. कारण इथं निर्वात पोकळीतूनही ते जातात आहे. पुढचं आहे ध्वनी तरंग. आता ध्वनी तरंगाला माध्यमाची आवश्यकता असते की नसते, याच्यासाठी मी एक एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केला होता मागच्या व्हिडिओमध्ये, तो बघून घ्या जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. तर ध्वनी तरंगाला माध्यमाची आवश्यकता असते, लक्षात ठेवा. ध्वनी तरंग हवा असेल तरच त्याच्यातून ट्रान्सफर होतात, नाहीतर त्याच्या थ्रू ट्रान्सफर होत नाही. ध्वनी तरंग स्थायू, द्रव, वायू तिघांमधून ट्रान्सफर होतात, परंतु तिथं माध्यम नसेल किंवा निर्वात पोकळी असेल तर ध्वनी तरंग जात नाही. सेम एक्स किरणासाठी माध्यमाची गरज नसते आणि वाय किरणासाठीही नसते. तर याचा आन्सर झाला आपलं ध्वनी तरंग. ओके. आता पुढचं बघा, क्वेश्चन 6. सिनेमा हॉलचे छत कोणत्या आकाराचे बनवतात जेणेकरून ध्वनी परावर्तनानंतर सर्वांच्या कानापर्यंत आवाज जातो. बघा, सिनेमा हॉल तुम्ही मूवीजला गेले असाल तर तुम्ही बघितलं असाल की सिनेमा जे हॉल असतात ते वरचा किंवा बॅक साईड जी असते घुमावदार बनवतात, म्हणजे असं राऊंड शेप असतो त्याचा. ओके. राऊंड शेपमध्ये बनवतात, जेणेकरून काय होतं, जेव्हा आपण पुढे स्पीकर, जे फ्रंटचे स्पीकर जे लावलेले असतात ते आवाज पुढे जातात आणि ते रिफ्लेक्ट बॅक करतात. ओके. जेणेकरून सर्व लोकांना एकसारखा आवाज ऐकू येतो. वर खाली जेवढे पण लोक बसले असतात त्यांना सगळ्यांना सेम आवाज ऐकू येतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, घुमावदार बनवतात म्हणजे राऊंड शेपमध्ये असतो. लक्षात ठेवा, राऊंड शेपमध्ये बनवतात जेणेकरून तिथून ध्वनीचं परावर्तन होतं. ओके. आणि आवाज चांगल्या पद्धतीने ऐकू येतं. आणि नेक्स्ट आहे की ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो. बघा, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक्झाम मध्ये अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. ध्वनीचा सर्वाधिक वेग असतो तो स्थायूमध्ये असतो. आता बघा, मी तुम्हाला एक सांगतो की स्थायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो. म्हणजे तुम्ही हा साइन दाखवतो का, मोठा. ओके. याचा अर्थ होतो मोठा. त्याच्यानंतर असतो द्रवमध्ये आणि त्याच्यानंतर असतो वायूमध्ये. ओके. म्हणजे सगळ्यात कमी वेग कशात असतो, ध्वनीचा वायूमध्ये असतो. हा लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, एक्झाम मध्ये आपल्याला विचारलं जातं. आणि स्थायूमध्ये सर्वात जास्त. ध्वनीचा वेग शून्य कोणत्या माध्यमात असतो. बघा, ध्वनीचा वेग शून्य म्हणजे ध्वनी तिथून ट्रान्सफरच होत नाही, असं कोणतं माध्यम असतं त्याला आपण म्हणतो निर्वात, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो व्हॅक्यूम. ओके. लक्षात ठेवा, व्हॅक्यूम मध्ये ध्वनीचा ट्रान्सफर होत नाही किंवा ध्वनीचा प्रसारण निर्वात पोकळीतून होत नाही. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते तरंग विद्युत चुंबकीय तरंग नाही. ओके. विद्युत चुंबकीय तरंग नाही कोणते तरंग आहे, प्रकाश तरंग, रेडिओ तरंग आणि ध्वनी तरंग. बघा, विद्युत चुंबकीय तरंग कोणते कोणते, प्रकाश तरंग हे विद्युत चुंबकीय तरंग आहे, रेडिओ तरंग विद्युत चुंबकीय तरंग आहे. त्याच्यामुळे यांना विद्युत चुंबकीय तरंग असल्यामुळे यांना माध्यमाची गरज नसते. परंतु ध्वनी तरंग हे एक टाईपचे मेकॅनिकल
तरंग आहे याला मेकॅनिकल वेव्हज असे म्हणतो आपण, जेणेकरून यांना माध्यमाची गरज असते. म्हणजे कोणतेही अणुतरंग असू द्या किंवा अवतरंग असू द्या, यांना माध्यमाशिवाय हे ट्रान्सफर होत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, विद्युत तरंग कोणते आहे? विद्युत चुंबकीय तरंग, प्रकाश तरंग आणि रेडिओ तरंग. तर ध्वनी तरंग हे विद्युत चुंबकीय तरंग नसून हे मेकॅनिकल वेव्हज आहे. ओके. पुढचा आहे, किती वारंवारताच्या ध्वनीला इन्फ्रासाऊंड असे म्हणतो. ओके, आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करतानाच बघितलं, अल्ट्रासाऊंड, इन्फ्रासाऊंड, अल्ट्रासोनिक, सोनिक आणि इन्फ्रासोनिक. तर इन्फ्रासोनिक साऊंड आपण कशाला म्हणतो? ज्यांचे जे काही आहे, जे काही फ्रिक्वेन्सी आहे ते 25 हर्ट्झच्या खाली असायला पाहिजे. ओके, त्यांना आपण म्हणतो इन्फ्रासोनिक किंवा इन्फ्रासाऊंड असं म्हणतो. तर इथं बघा ऑप्शन काय, 20 हर्ट्झच्या खाली, 2000 हर्ट्झच्या वर, 5 हर्ट्झच्या खाली. तर आपला ऑप्शन काय जवळपास की 20 हर्ट्झच्या खाली आपल्याला पाहिजे. 20 ते 25 हर्ट्झच्या खाली असेल तर तो आपला असतो इन्फ्रासाऊंड, हे लक्षात ठेवा. चला आता पुढे जाऊया. जर एक तरंग 20 कंपने 2.5 सेकंद मध्ये पूर्ण करतो, त्याची वारंवारता काय? ओके, तर बघा एफ ने आपण वारंवारता दाखवतो, आणि एफ ने वारंवारता दाखवल्यानंतर आपण काय करतो की जे काही कंपन आहे किंवा व्हायब्रेशन आहे, वरती येतं लक्षात ठेवा कंपन, आणि खाली येतं टाइम. ओके, कंपन डिवायडेड बाय टाइम, की एका सेकंदामध्ये, बघा मी याच्या आधीच एक्सप्लेन केलं आहे की वारंवारता एका सेकंदामध्ये एखादी वस्तू किती वेळेस कंपन पावते त्याला आपण म्हणतो वारंवारता. तर आपण इथे काय करणार की कंपन किती होत आहे, 20 कंपन होत आहे, आणि हे किती सेकंद मध्ये होत आहे, 2.5 सेकंद मध्ये होत आहे. तर बघा आता इथे कसं आपण भाग देणार, 2.5 आहे, हा पॉईंट काढायचा असेल तर खाली होणार 25 आणि वरती जाणार एक शून्य, 25 8 200, आणि याचं युनिट जे असतं हर्ट्स असतं. लक्षात ठेवा, वारंवारतेचं युनिट आहे हर्ट्स. पुढचं आहे की ध्वनीचा आयाम कशावरती निर्भर असतो. बघा, ध्वनीचा आयाम, आयाम कशाला म्हणतात? बघा, मॅक्सिमम अँप्लिट्यूड, याला इंग्लिशमध्ये म्हणतो अँप्लिट्यूड. समजा इथला हा पार्टिकल आहे, हा मॅक्सिमम किती वरती जाऊ शकतो. ओके, तर याला आपण म्हणतो अँप्लिट्यूड. म्हणजे इथून व्हायब्रेट, म्हणजे ही तार आहे बघा, कन्सिडर करा ही तुमच्या गिटारची तार आहे. ओके, आणि गिटारची तार तुम्हाला व्हायब्रेट करायची आहे, म्हणजे तुम्ही हाताने छेडली तर ही इथपर्यंत जायला पाहिजे. ओके सॉरी, ही स्ट्रेट जायला पाहिजे आणि खाली पण इथपर्यंत जायला पाहिजे. ओके, म्हणजे तुम्हाला याला फोर्स वाढवावा लागेल. परत याला कमी करायची तर तुम्हाला कमी फोर्स अप्लाय करावा लागेल. ओके, तुम्ही जेवढ्या जोरात ओढाल तेवढी लांब ही तार जाणार त्याच्या सेंटर पोझिशन पासून. ओके, आणि या सेंटर पोझिशन पासून किती लांब गेली, म्हणजे 5 सेंटीमीटर लांब गेली, 2 सेंटीमीटर लांब गेली, की 1 mm लांब गेली, तर याला आपण म्हणतो त्याचा आयाम. आता ध्वनीचा आयाम कशावरती निर्भर असतो, तर आता तुम्ही एकदम इझिली कॉमन सेन्स लावून सांगू शकतात की ज्या बलाने एखादी वस्तू कंपन करते, म्हणजे तुम्ही जेवढ्या फोर्सने ही तार ओढणार तेवढ्या फोर्सने तेवढ्या लांब ती तार जाणार, आणि जेवढ्या लांब ती तार जाणार तेवढा त्याचा आयाम वाढणार. ओके, आयाम म्हणजे अँप्लिट्यूड लक्षात ठेवा, म्हणजे याची आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट याच्यामधलं डिस्टन्स जे असतं याला आपण आयाम म्हणतो. तर आयाम हा असतो, डिपेंड असतो तुमच्या बलावरती, तुम्ही किती बल लावताय. ओके, तरंगामध्ये दोन शिखरांमधील अंतरास काय म्हणतात? ओके, बघा तरंगामधील दोन शिखर म्हणजे काय लक्षात ठेवा, हे तरंग आहे आपल्याला ह्या पद्धतीने मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलं आहे. बघा, ह्या पद्धतीने आपली ध्वनी तरंग जाते, आणि हे झाले शिखर. आता ह्या दोन शिखरांमधले जे अंतर असतं याला आपण म्हणतो तरंग लांबी. ओके, तरंग लांबी, किंवा इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो वेव्हलेंथ. लक्षात ठेवा, याला म्हणतो वेव्हलेंथ, किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण तरंग लांबी. ओके, आणि दोन दरीमधलं अंतर याला पण आपण तरंग लांबीच म्हणतो. दोन दरी किंवा दोन शिखरामधलं अंतर लक्षात ठेवा, याला आपण म्हणतो तरंग लांबी. आता पुढचा क्वेश्चन आहे की ध्वनी मोजण्याचे एकक काय? ध्वनी किंवा याला आपण म्हणतो जो काही गोंगाट असतो तो मोजण्याचा एकक आहे, तो आहे डेसिबल. डेसिबल हे युनिट यूज करतो आपण ध्वनी मोजण्यासाठी. पुढचं आहे, जेव्हा ध्वनी तरंग हवेतून पाण्यात जातात तेव्हा कोणता गुणधर्म हा स्थिर असतो? हे लक्षात ठेवा, जेव्हा ध्वनी तरंग एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात तेव्हा त्याच्यामध्ये जो काही सेम असणारा, म्हणजे जे काही चेंज होत नाही असा गुणधर्म आहे तरंग वारंवारता, ज्याला फ्रिक्वेन्सी आपण असं म्हणतो. ओके, वेव्ह फ्रिक्वेन्सी जी असते ही कधी चेंज होत नाही, तुम्ही कोणत्याही माध्यमात जा ही फ्रिक्वेन्सी सेम टू सेम असते, ही काही चेंज होत नाही. ओके, अल्ट्रासोनिक ध्वनीची वारंवारता किती असते? ओके, आपल्याला हा परत एकदा क्वेश्चन आलाय की अल्ट्रासोनिक जी फ्रिक्वेन्सी असते याची वारंवारता असते किंवा याची फ्रिक्वेन्सी असते ती असते 20 किलो हर्ट्ज पेक्षा जास्त, म्हणजे ते 30 किलो हर्ट्ज, 30,000 किलो हर्ट्ज, 40,000, 50,000, 60,000, 70,000 अशी काही असू शकते. ओके, मिनिमम त्याची रेंज आहे 20 किलो हर्ट्ज पेक्षा जास्त पाहिजे. पुढचे, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी मूळ ध्वनी आणि परावर्तित ध्वनी
याच्यातील वेळ हा कमीत कमी किती पाहिजे. बघा प्रतिध्वनी ही कन्सेप्ट मी खूप चांगल्या पद्धतीने मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केली आहे. ती व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुमचा हा जो टॉपिक आहे एकदम इझिली कव्हर अप होऊन जाणार. ओके, आता मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगणार आहे की प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी मूळ ध्वनी आणि परावर्तित ध्वनी याच्यातला डिफरन्स जो असतो तो असतो 0.1 सेकंद, किंवा याला आपण लिहितो 1/10 सेकंद. याचा अर्थ होतो सेकंदाचा, एका सेकंदाचा 10वा पार्ट एवढा त्याच्यामध्ये टाइम पाहिजे, तरच आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येतं. याच्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येणार नाही. पुढचा जो क्वेश्चन आहे की सोनारचा प्रयोग कशासाठी करतात. बघा, सोनार सोनार हा टॉपिकही मी मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केला आहे, खूप चांगल्या पद्धतीने तो बघून घ्या. सोनारचा अर्थ होतो साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग. ओके, साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग. आणि साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग याच्यामध्ये काय असतं की एक जहाज असते आणि याच्यामध्ये दोन डिव्हाइस बसवले असतात, एक ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर. जर समुद्राच्या पृष्ठभागावर एखादी वस्तू पडली असेल किंवा एखादा जहाज बुडाला असेल तर हा ट्रान्समीटर वेव्स पाठवतो आणि हा रिसिव्ह करतो आणि आपल्याला याच्यातलं डिस्टन्स कळतं. ओके, किती अंतरावरती ती वस्तू आहे, त्याच्यानंतर त्याची दिशा काय आहे, त्याचा आकार काय आहे, हे पण आपण त्याच्या थ्रू बघू शकतो. ओके, म्हणजे त्याचा एक आकार आपल्याला माहिती पडू शकतो की किती अंतरावरती आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण काय करतो, सोनारचा उपयोग पाण्यामध्ये वस्तूचे अंतर, वेग आणि दिशा मोजण्यासाठी सोनारचा उपयोग करतात, हे लक्षात ठेवा. सोनारमध्ये ट्रान्समीटर हा कोणत्या तरंग उत्पन्न करतो. लक्षात ठेवा, सोनारमध्ये जे काही ट्रान्समीटर असतात, म्हणजे आता इथं जो सांगितला जो ट्रान्समीटर आहे तो अल्ट्रासोनिक वेव्स उत्पन्न करतो. ओके, अल्ट्रासोनिक तरंग उत्पन्न करतो ज्याची फ्रिक्वेन्सी असते 20 किलो हर्ट्ज पेक्षा जास्त. ही माणसाला ऐकू येत नाही. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके, पुढचं आहे की ध्वनीची पुनरावृत्तीला काय म्हणतो आपण. ध्वनीची जी पुनरावृत्ती होते त्याला आपण म्हणतो इको, किंवा त्याला मराठीत म्हणतो प्रतिध्वनी. ओके, ध्वनी आपल्याला म्हणजे आपण हॅलो म्हटल्यानंतर परत आपल्याला हॅलो ऐकू येतो, त्याला आपण म्हणतो प्रतिध्वनी. प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी मूळ ध्वनी आणि परावर्तित ध्वनी यातील कमीत कमी अंतर किती पाहिजे. ओके, आता अंतर विचारलंय आपल्याला. बघा, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी आपल्याला डिस्टन्स पाहिजे 34 मीटर, म्हणजे त्या ध्वनीने 34 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करायला पाहिजे. म्हणजे बघा, इथे एखादा माणूस असेल आणि हा इथून काहीतरी बोलतोय, हॅलो बोलला हा. ओके, याला परत हा हॅलो ऐकू येण्यासाठी, इथून रिटर्न येण्यासाठी, तर ह्या ध्वनीने म्हणजे याच्या तोंडातून जो निघाला तो आवाज आणि रिटर्न येण्यासाठी याच्या कानापर्यंत जो येणारा आवाज आहे, याचा अंतर पाहिजे 34 मीटर. आता 34 मीटर कधी असेल, जेव्हा हा माणूस या भिंतीपासून 17 मीटर लांब असेल. ओके, म्हणजे 17 मीटर जायला आणि 17 मीटर यायला. तर या पद्धतीने लक्षात ठेवा, कमीत कमी अंतर जे आहे 17 मीटर आहे. 17 मीटर असलं तर तुम्हाला प्रतिध्वनी ऐकू येतो. पुढचा आहे की रेडिओचा आवाज आपण कशा प्रकारे वाढवतो. बघा, जुन्या काळातले तुम्ही रेडिओ बघितले असेल आपण, किंवा लहानपणी तुम्ही एफ-एम बघितलं असेल की एफ-एम मध्ये आपण काय करायचो, जर समजा आपल्याला आवाज वाढवायचा असेल, ओके, तर आपण काय करतो, तिथे एक बटन असतं आणि ते बटन आपण फिरवतो. ते बटन फिरवल्यामुळं काय होतं, तर ते आपण बघूया. बघा, ह्या टाईपचा एक बटन असतो, इथं लाईन्स उडलेले असतात आणि आपण आवाजासाठी हा बटन रोटेट करतो. आता हे रोटेट केल्यानंतर काय होतं, एकतर आपल्याला चांगला आवाज येतो, आवाज जोरात येतो, किंवा तिथं जो काही कर्कशपणा आहे त्याचा तो वाढतो. तर हा कशामुळे होतो, आपण जेव्हा बटन फिरवतो नेमकं घडतं काय. बघा, मी थोड्या वेळापूर्वी जो काही आयाम शिकवलं तुम्हाला, आयाम सांगितलंय, तर याचा आयाम वाढवतो आपण. म्हणजे काय, जी तार आपण बघितली मॅक्सिमम फोर्सने, म्हणजे आपण याचा आयाम वाढवतो, म्हणजे अँप्लिट्यूड वाढवतो, आणि अँप्लिट्यूड वाढवल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आवाज ऐकू येतो. ओके, लक्षात ठेवा, आयाम वाढवून आपण रेडिओचा आवाज वाढवतो. पुढचं आहे की इन्फ्रासोनिकचे उदाहरण काय आहे. ओके, इन्फ्रासोनिक म्हणजे काय, सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट की 25 हर्ट्स पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असलेल्या आवाजांना आपण म्हणतो इन्फ्रासॉनिक. ओके, आणि इन्फ्रासॉनिकचं सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे भूकंप. ओके, भूकंप ज्या तरंग असतात, भूकंप बघा, भूकंप झाल्यानंतर आपल्याला कळतं, परंतु तुम्ही काही बघितलं असेल, काही प्राणी असतात, काही पक्षी असतात, त्यांना भूकंप होण्याआधीच कळतं आणि ते त्याच्या आधीच त्यांच्यामध्ये आपल्याला हालचाल दिसायला लागते. ओके, हे कशामुळे होतं की जे काही प्राणी असतात किंवा काही पक्षी असतात यांना इन्फ्रासॉनिक साऊंड ऐकू येतं, काहींना अल्ट्रासॉनिक ऐकू येतं. ज्यांना इन्फ्रासॉनिक साऊंड ऐकू येतं त्यांना भूकंप होण्याआधीच त्या गोष्टी कळतात, कारण तो आवाज त्यांना येत असतो आणि त्याच्यामुळे ते हालचाल करण्यासाठी लागतात. ओके, तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की भूकंपाचे तरंग असतात इन्फ्रासॉनिक, म्हणजे त्यांची फ्रिक्वेन्सी जी असते ती 25 हर्ट्झ पेक्षा कमी असते. पुढचा आहे की एका कंप पावणाऱ्या वस्तूचा काळ 0.5 सेकंद आहे, तर त्या तरंगाची वारंवारता किती असेल. ओके, आपल्याला समजा काळ दिला असेल, लक्षात ठेवा, काळ ज्याला आपण टी म्हणतो, टी पासून आपल्याला जर एफ काढायचं असेल तर एफ चा फॉर्म्युला जो आहे एफ 1/t असतं. ओके, हे लक्षात ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपल्याला विचारला जातो की फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारताचा फॉर्म्युला आहे 1/t.
तर आपण डायरेक्टली इथं पुट करणार 1/0.5. आपल्याला टाइम दिलाय 0.5 सेकंद. आता 5 हा पॉइंट मध्ये आहे, तर आपल्याला काय करणार, वरती एक शून्य वाढवणार, खाली 5 मोकळा होणार. ओके, आणि 5 एका 5 दुने 10, तर 2 हर्ट्स. ओके, तर आपल्याला काय भेटलं, 2 हर्ट्स ही फ्रिक्वेन्सी आपल्याला इथं भेटली आहे, की तरंगाची वारंवारता असणार आहे 2 हर्ट्स. बघा, खूप सिंपल एक्झाम्पल आहे याच्यावरचे. अजून काही एक्झाम्पल आपण अजून पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू, पण याच्या आधी याच्यावरती कमांड करा, जेणेकरून तुम्हाला बघा रेल्वेची एक्झाम आता थोडे 2-3 महिने पुढे गेले आहे. आता समजा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला याच्यामध्ये चांगले मार्क्स कव्हर होतील. ओके, आणि तुम्ही एक्झाम लवकरात लवकर क्लिअर करा. आता पुढचं बघा, की ध्वनी एका माध्यमातून दुसऱ्या कोणत्या रूपात यात्रा करते, एका माध्यमातून कोणत्या रूपात यात्रा करते. ओके, आता इथं आपल्याला विचारलंय की समजा एखाद्या माध्यमातून ध्वनी जात असेल तर ते कोणत्या रूपात यात्रा करते. बघा, ते समजा अनुतरंग असेल तर संपीडन आणि विरलन. संपीडन आणि विरलन म्हणजे याला म्हणतो कॉन्ट्रॅक्शन होतं एका ठिकाणी, एका ठिकाणी रेअर फ्रॅक्शन होतं. एका ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन होतं, एका ठिकाणी रेअर, याला म्हणतो संपीडन आणि विरलन. ओके, याच्या थ्रू ध्वनी ट्रान्सफर होतो. ओके, किंवा तो त्याच्या रूपात प्रसारण पावतो. ध्वनी तीव्रतेचे एकक काय, आता आपण हा क्वेश्चन आपण एकदा बघितलाच आहे. ध्वनी तीव्रतेचे एकक आहे ते आहे डेसिबल आहे. कोणते प्राणी प्रतिध्वनीचा वापर करून अंधारात मार्गक्रमण करू शकतात. कुत्रा, वटवाघूळ, डॉल्फिन आणि 2 आणि 3. बघा, आपला ऑप्शन येणार 2 आणि 3. कसं, जे वटवाघूळ असतं आणि डॉल्फिन असतं, बघा हे दोन प्राणी आहेत, दोन खूप इम्पॉर्टंट प्राणी आहे, जे इको किंवा प्रतिध्वनीचा वापर करून आपल्या पुढे काय आहे किंवा अंधारात काही असेल तर हे प्रतिध्वनीचा वापर करून त्यांना माहिती पडतं आणि त्या गोष्टीपासून ते लांब जातात. ओके, या पद्धतीने जे काही मार्गक्रमण त्यांना करायचं असतं, डॉल्फिन आणि वटवाघूळ हे दोन प्राणी एकदम इझिली अंधारातही मार्गक्रमण करू शकतात. पुढचं आहे की अवतरंगाचे प्रसारण कोणत्या माध्यमातून होते. अवतरंगाचे प्रसारण आपण बघितलंच होतं की स्थायू माध्यमातून होते, आणि अनुतरंगाचे प्रसारण हे जे होतं ते होतं स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही माध्यमातून अनुतरंगाचं होतं. ओके, पुढचं आहे की तरंगाच्या मध्यस्थितीपासून कणांच्या महत्तम विस्थापनाला काय म्हणतात. ओके, बघा तरंगाच्या मध्यस्थितीपासून, बघा आता कन्सिडर करा हे तरंग आहे, ही तार आहे, याच्या मध्यस्थितीपासून कणांच्या मॅक्सिमम म्हणजे महत्तम विस्थापन इथपर्यंत झालंय, तर याच्यामधल्या डिस्टन्सला काय म्हणतात. आपण चांगल्या पद्धतीने बघितलं, याला आपण म्हणतो आयाम म्हणतो. ओके, याला म्हणतो आयाम. याच्यासाठी आपण गिटारची तार कन्सिडर केली होती एक्झाम्पल. सोनार म्हणजे काय. ओके, सोनारचं एक्सप्लेनेशन मी चांगलं दिलं आहे याच्या आधीच्या याच्यामध्ये. आता इथे आपल्याला विचारलं की सोनार म्हणजे काय. सोनारचा लॉंग फॉर्म होतो साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग. लक्षात ठेवा, साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज 30 MCQ बघितलं आहे, जे काही आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता याच्या अजून सिरीजमध्ये आपण अजून काही MCQs बघूया, अजून काही न्यूमेरिकल्स बघूया, जे काही आपल्याला एक्झाममध्ये खूप हेल्प करतील. ओके, तर ह्या पद्धतीने याच्या काही नोट्स काढा, हे क्वेश्चन तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, आणि त्याच्यानंतर आन्सर बघा. तुम्हाला एक्झाममध्ये खूप जास्त याची हेल्प होईल. ओके, समजा